मल्टीस्टेटच्या वतीनं आज हा मोगरा फुलला हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कालही पहिला भाग आपण या कार्यक्रमाचा सगळ्यांनी पाहिला, ऐकला आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांची धडपड जर कशासाठी असेल तर ती सुखासाठी आहे हे आपण सगळ्यांनी आता मान्य करायला हवं. आपल्यापैकी कुणी उद्योगात असेल, व्यवसायात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, आपण कोणत्याही क्षेत्रात असू, पण अंतिमतः आपल्या सगळ्यांची भूक जर कुठे असेल तर आपल्याला अपेक्षित आहे आपण सुखी असावं, आपल्याला आनंद मिळावा. एखादं लहान मूल जेव्हा देवळात जातं आजोबांच्या सोबत आणि ते देवाच्या पायावरती डोकं ठेवतं तर ते आजोबा त्याला सांगतात की देवाला म्हण, देव बाप्पा सुखात ठेव. तुम्ही वडिलांच्या पायावरती डोकं ठेवा, ते असे पाठीवर थाप मारतात, पठ्ठ्या सुखात राहा. मग नेमकं हे सुख काय? जो आनंद आपल्याला अपेक्षित आहे तो नेमका कुठे मिळेल? आणि त्यासाठी साधू संतांनी सांगितलं की बाबांनो, इकडे तिकडे बाजारात फिरून तो आनंद, ते सुख आपल्याला मिळणार नाहीये. आणि ते जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल. आणि माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो अंतर्मनात डोकवायला घाबरतो. त्याला वाटतं नाही सोलापुरात मिळालं तर पुण्यात जाईल, नाही पुण्यात आनंद मिळाला तर मुंबईला जाईल, नाही मुंबईत मिळालं तर दिल्लीला जाईल, नाही तर परदेशात जाईल. पण अंतर्मनात जर डोकावलं आणि तिथं नाही भेटला मग सगळेच पर्याय संपले. आणि म्हणून या भीतीनं माणूस अंतर्मनात डोकवायला घाबरतो. एक प्रवासी असा रेल्वेतनं खाली उतरला आणि टीसीनं त्याला तिकीट विचारलं. तिकीट विचारल्याबरोबर त्यानं पॅन्टच्या उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, दोनही खिसे मागचे पुढचे, चारही खिसे उलटे पालटे करून 10 वेळा बघितले, पण तिकीट काय सापडलं नाही. टीसी म्हटलं, अहो तुम्ही फक्त पॅन्टचे खिसे बघताय, जरा शर्टचा बघा की. ते म्हणते मला माहित आहे शर्टचा राहिलाय, पण तिथं नाही सापडलं. मग संपलंच की म्हटलं सगळं. त्याला माहित आहे शर्टमध्ये जर नाही सापडलं तर सगळं संपेल. आणि म्हणून माणूस अंतर्मनात डोकवायचं घाबरतो. ज्ञानोबरायांना सांगावं लागलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. ती अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, आपण बाहेर शोधतो. इथं बसलेल्या किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा. शाजी भाऊ दोन्ही हात वर. इकडे ज्यांना आनंदी राहायचंय ना त्यांनी हात उंच करायचा, आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय ना त्यांनी असे हात करायचे. हा, मागचे बाल्कनीतले आज भरले जरा सगळं. हा, सगळे हात खाली घ्या. सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? दाखवायचंय? हा, खरं बोलताय तुम्ही सगळे? मग जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर त्याच्या इतकं सोपं दुसरं काम नाही. पण माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नसतो. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला इंटरेस्ट. बरं, मी म्हणतो मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलं तर चूक काहीच नाहीये. पण खरी गडबड कुठे माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 8 दिवस तर करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. केवढं दुःख आहे. बरं, हे दुःख फार वेळ नाही बरं का.
त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतं ना, तर जाऊ दे मरू दे, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. आणि साधू संतांना ही आनंदाची, ही दुःखाची व्याख्या अचूक ठाऊक होती. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला दुःख वाटतं ती दुःखाची मुळात कारणच नाहीयेत याची जाणीव संतांना होती. आणि ज्या सुखाच्या पाठीमागं आपण धावतोय ते शाश्वत नाहीये याचीही जाणीव साधू संतांना होती. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरिनाम राहू मुखी. तुकाराम महाराज म्हटले, तू मला फकीर बनव, पण आयुष्यभर मात्र तुझा हरिनाम माझ्या मुखामध्ये राहू दे. काय काय ही सुखाची अपेक्षा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर. पांडुरंगा तुला पाहिलं ना, यातच आमचं सर्वस्व आहे, हेच आमचं सुख आहे. काय ही संतांची भावना आहे. आणि म्हणून आनंद सुख ह्या गोष्टी बाजारात विकत मिळणार नाहीत. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण आनंदी मात्र नाही. शेवटी कंटाळला, म्हणला देवा एवढे सगळे पैसे दिले पण आनंद का नाही. माझ्याकडे कामाला ते शिपाई आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त आनंदी असते, पण मी कायम टेन्शन मध्ये. एक दिवशी बॅग भरली, दुकानात गेला आणि म्हणला की अख्खी बॅग तुम्हाला ठेवा, पण जरा आनंद देता येईल का बघा म्हटलं. दुकानदार म्हणला आनंद बाजारात विकत मिळत नाही. दुसऱ्या दुकानात गेला, सगळी बाजारपेठ पालथी घातली पण आनंद काय भेटला नाही. शेवटी थकला आणि मग रस्त्यानं निघाला होता बॅग घेऊन. झाडाच्या खाली त्याला एक महाराज बसलेले दिसले. महाराजांकडे गेला आणि म्हणला, महाराज सगळे दुकानं पालथे घातले पण आनंद काही मिळेना. म्हटले मग? म्हटले हे बॅग तुम्हाला राहू द्या आणि आनंद तेवढा देता येईल का बघा. महाराज म्हणले बॅगेत काय? म्हणले पैसे. चैन उघड. चैन उघडली, सगळ्या 500-500च्या नोटा. महाराज म्हणले खरंच तुला आनंद पाहिजे? 100% पाहिजे म्हणला. अख्खी बॅग आणि सगळे पैसे तुम्हाला राहू द्या. महाराज म्हणले तुला आनंद पाहिजे? म्हणले हो. आणि चैन लाव. चैन लावली. डोळे झाक. डोळे झाकले. मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात. पठ्ठ्यानं डोळे झाकले. महाराजांनी बॅग उचलली, थेट नगर. 5 मिनिटांनी यानं डोळे उघडले. बघताय तर महाराज नाही, बॅग नाही, आनंद नाही, काहीच नाही. आजूबाजूच्या लोकांना विचारायचं महाराज बघितले का? लोक हसायची. बॅग बघितली का? महाराज कुठे गेले? याच्या लक्षात आलं की महाराजांनी आपल्याला फसवलं. रडत रडत झाडाखाली एका जाऊन बसला. रडत होता आणि रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका झाडाकडे गेली आणि त्या झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. पहिल्यांदा बॅग उचलली आणि बॅग हातात आल्याबरोबर काय केलं असेल? चैन उघडली. पैसे जसेच्या तसे होते. एक नोट खालीवर झालेली नव्हती. चैन लावली. बॅग अशी छातीला कवटाळली आणि जोरात ओरडला. म्हटला एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणले तुला हेच पाहिजे होतं, तू कुठं शोधत होता? आपल्याला जे पाहिजे ते इकडे तिकडे शोधायची गरज नाहीये. त्याच्यासाठी कधीतरी अंतर्मनात डोकावून बघितलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी त्या इकडे तिकडे धावणाऱ्या भ्रमराला सांगितलं, चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ जा, तुला तिथे आनंद मिळेल, तुला तिथे सुख मिळेल. म्हणून सुख आनंद या संकल्पना जर शोधायच्या असतील, कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघू. आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची क्षमता निर्माण व्हावी याच्यासाठी कधीतरी ज्ञानेश्वरीमध्ये, कधीतरी साधू संतांच्या चरित्रामध्ये डोकावून बघू. साधू संतांचं चरित्र काय ऐकावं? त्याचं कारणही तसंच आहे. साधू संतांच्या साहित्यावरती प्रभाव आहे तो त्यांच्या जगण्याचा. त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या जगण्याचा उल्लेख नसेल, पण त्यांच्या साहित्याला अर्थ प्राप्त होतो तो त्यांच्या जगण्यामुळे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी एवढे वर्ष तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवते, त्याचं कारण आहे ज्ञानोबरायांचं जगणं. आणि मला हेवा वाटतो ज्ञानोबरायांच्या आत्मविश्वासाचा. काय ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास आहे? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका.
ज्ञानोबरायांचं काय धाडस आहे. ज्ञानोबराय सांगतात, एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारामध्ये लोळण घेतील. काय कमालीचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून भगवंताकडे काय मागावं याचंही तारतम्य असलं पाहिजे. भगवंताकडे काय इच्छा व्यक्त कराव्यात याचंही तारतम्य असलं पाहिजे. आपण देवाकडे मागायचं म्हटल्यावर काय मागतो? धन संपत्ती, ज्याला जे जे मागायचंय ते त्यानं मागावं. पण चिरकाल टिकणारं शाश्वत सुख जर भगवंताकडे मागायचं असेल तर त्याच्यासाठी काही क्षमता आपल्यामध्ये असाव्या लागतात. तुकाराम महाराजांना मागायची वेळ आली, काय म्हटले तुकोबा? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंत म्हटले, चला दिलं, आता काय काय कराल? हे दान मी तुम्हाला दिलं, याचं काय कराल? तुकोबरायांनी उत्तर दिलं, गुण गायी ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर भगवंता मी तुझं गुणगान गात राहील. मग तुकोबरायांना परत देवानं विचारलं, आयुष्यभर माझं गुणगान गात राहील, याच्या बदल्यात मी तुला काय देऊ? धन संपत्ती. तुकोबा म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. काय मागणं आहे हो तुकोबरायांचं. हे तुकोबरायांना समजलं की मी भगवंताकडे काय मागावं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि आता भगवंताकडे मागायची वेळ आली. आणि काय म्हटले ज्ञानोबा? मी एवढी मोठी ग्रंथ संपदा तुझ्या समोर दिली, याला चांगला पुरस्कार मिळू दे, अमुक मिळू दे. काय काय म्हटले? काय अंतिमतः मागण्याची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हटले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ना, हा ते ते मिळू दे. काय मनाचा मोठेपणा आहे हा. ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी असं नेहमी म्हणतो की आपल्याला कार्टून नेटवर्कमध्ये हिरो शोधायची गरज नाहीये. आपल्याकडे दोन मोठे हिरो आहेत. एक आहे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे आहेत प्रभू राम. हे दोन हिरो आहेत आपल्याकडे. आणि येणाऱ्या पिढ्यांना हे हिरो सांगता येतील का? आपल्याकडे किती हिरो आहेत. आपल्याला स्पायडरमॅन दाखवायची गरज नाही, कोणता मॅन दाखवायची गरज नाही. आपल्याकडे महान हिरो होऊन गेले. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, ज्ञानोबराय, तुकोबराय, किती किती नायक आहेत तुमच्या माझ्या समोर. हे नायक आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना सांगता येतील का? मला वाटतं हे नायक येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावेत, यासाठी प्रयत्न करावा लागेल. आता मागण्याचाच विषय निघाला म्हणून एक प्रसंग सांगतो आणि आपण कथेला सुरुवात करूयात. मागणं काय असतं? आपण सगळ्यांनी रामायण पाहिलंय दूरदर्शनवरती, अनेक रामकथा आपण ऐकलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला, काय आज एवढ्या वर्षांनंतर वाल्मिकींच्या रामायणातला राम आजही तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचं कारण मुळात आहे त्याग. आता उद्या अयोध्येचा राजा व्हायचं रामाला, आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं, बाबा तुला उद्या गादी मिळणार नाही, तू उद्या राजा होणार नाही. कैकेयीला मी वचन दिलंय आणि त्या वचनानुसार भरताला गादी आणि रामाला वनवास. एखादा मुलगा म्हटला असता की आदल्या दिवशी सांगायचं नसतंय, 8 दिवस आधी नोटीस द्यावी लागते, मी कोर्टात जाईन काही करेन, पण मी काय गादी सोडणार नाही. प्रभू रामचंद्र एक सुद्धा तक्रार करत नाही. वडिलांनी सांगितलं उद्या वनवास, गेले वनवासाला निघून. वनवासाला गेले आणि जाताना जेव्हा नदी आडवी आली, त्या नदीतून पलीकडे जायचंय, तर जो केवट होता, जी नाव घेऊन जाणारा, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता, आणि त्या केवटनं सांगितलं, लक्ष्मणा मी तुला आणि सीता मातेला इथे बसू देईल, पण प्रभू रामचंद्रांना मात्र मी नावेमध्ये बसू देणार नाही. म्हणे का? अरे म्हटले हे राम मायावी आहे, त्याचा पाय लागला आणि उद्या काही या नावेचं झालं, आपण काय असं बसू देणार नाही. लक्ष्मण म्हटला, अरे जगाचा बाप आहे राम, तो तुझ्या इथे याचना करतोय, पलीकडे न्यायला मदत कर, आणि तू रामाला बसू देत नाहीये. ते म्हणलं मी देईल, पण एक अट आहे माझी. म्हणले काय? ते रामाचे पाय धुण्याची परवानगी मला द्या. त्याच्या पायाला जी धूळ लागली ना, तेवढी मी धुणार माझ्या हातानं, आणि मग काय असेल ते रामानं बसावं. पाय धुवायला लावले. घरी गेला, बायको अशी काठवडीमध्ये पीठ मळत होती, आणि केवळ बायकोला म्हणला, राम आलेत नदीवरती, चल, परत संधी नाही अशी, प्रभू रामचंद्रांचे पाय धु. नवरा बायको दोघं निघाले, काठवड अशी हातात घेतली, नदीच्या काठावरती आले.
केवटनं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, या काठोडीमध्ये तुमचा पाय ठेवा, मी आता पाय धुणार आहे. आता एक पाय असा काठोडीत ठेवला आणि असे हालायला लागले राम. हालायला लागल्यानंतर केवट म्हणला, देवा पडतान जरा डोक्याला धरा. प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले, हात डोक्यावर ठेवून घेतला आणि आता प्रभू नावेमध्ये बसायला जाणार. तर नावाडी म्हणला, देवा हे असं नाही बरं का, परत पायाला धूळ लागली आणि माझ्या नावेचं काय झालं मग? थांबा, मी असा झोपतो, माझ्या अंगावर पाय ठेवा आणि मग नावेमध्ये पाय ठेवा. अंगावरती पाय ठेवला, मग नावेमध्ये पाय ठेवला. लक्ष्मणाने विचारलं, हे ठीक आहे, पाय धुण्याचं भाग्य मिळालं, डोक्यावर हात धुण्याचं ठेवण्याचं भाग्य मिळालं, आणि मग हे अंगावरून चालायचं काय? केवटनं सांगितलं, माझ्या पुढच्या पिढ्याला गर्व झाला असता की आमच्या बापानं, आमच्या आज्यानं, आमच्या पंजानं देवाचे पाय धुतलेत, आमच्या पंजाच्या डोक्यावर देवाना हात ठेवलाय. तेवढा अहंकार तुडवून जा म्हणून सांगितलं अंगावरती पाय ठेवा. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा प्रभू नावेतनं खाली उतरले आणि आता काय जे झालं असेल ते काहीतरी द्यावं बक्षीस, काय द्यावं बक्षीस म्हणून प्रभू रामचंद्रांनी हातातली अंगठी काढली आणि ती अंगठी देऊ केली. तर नावाड्यानं सांगितलं, प्रभू ही अंगठी नको. म्हटले, मग तुला हवंय काय? अंगठी नको, तुमच्याकडनं काही मोबदला नको, फक्त एक शब्द द्या. म्हणे काय? आज तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात तेव्हा ही नदी पार करायला मी तुम्हाला मदत केली. आज तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात ही नदी पार करायला, आज मी तुम्हाला मदत केली. उद्या मी जेव्हा किनाऱ्यावरती येईल तेव्हा तो भवसागर तारायला फक्त हात द्या, दुसरं काही नको. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा है भगवन. मैं नदी नाल का केवट हूँ, तुम भव सागर के स्वामी हो. नदी नाल का केवट मैं नदी नाल का केवट हूँ, तुम भव सागर के स्वामी हो. नदी नाल का केवट हूँ, तुम भव सागर के स्वामी हो. मैं यहाँ पे पार लगाता हूँ, तुम वहाँ पे पार लगा देना. यहाँ पे पार लगाता हूँ, वहाँ पे पार लगा देना. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. लाखों को पार लगाए हो, मुझको भी पार लगा देना. पार लगाए हो, मुझको भी पार लगा देना. लाखों को पार लगाए हो, मुझको भी पार लगा देना. लाखों को पार लगाए हो, मुझको भी पार लगा देना. मैं यहाँ पे पार लगाता हूँ, तुम वहाँ पे पार लगा देना. मैं यहाँ पे पार लगाता हूँ, वहाँ पे पार लगा देना. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. उतराई न लूंगा हे भगवन. उतराई न लूंगा हे भगवन. त्यामुळे भगवंताकडं काय मागावं मला वाटतं हे कळायला हवं. आणि आता इकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा काल विवाह झाला आणि विवाहानंतर विठ्ठलपंतांची आता एकच मागणी होती. ते रोज रुक्मिणीला म्हणायचे की अरे मी लग्न तर केलंय पण मला संन्यासाला जायचंय. संन्यास घ्यावा ही ओढ त्यांच्या मनामध्ये कायम होती. खरं तर त्यांना तीर्थयात्रेला जाण्याचा मोह होता.
पण ही तीर्थयात्रा संन्यास करेल असं रुक्मिणीला कधीच वाटलं नव्हतं. ते रोज मागणी करायचे की मला तीर्थयात्रेला जायचंय. आणि बायको जर एकच गोष्ट नवरा रोज म्हणत असेल तर कधीतरी रागाच्या भरात म्हणते, हा जा, तुम्हाला काय करायचं ते करा. रुक्मिणीला वाटलं होतं की आता लग्न झालंय, मातीचा माझा साधा संसार सुरू झालाय. आई वडिलांनी सांगितलंय की बाई, तुझ्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचंय, असा साक्षात्कार आम्हाला झालाय. आणि त्या सगळ्या स्वप्नामध्ये राहणारी रुक्मिणी, आणि एका नकळत प्रसंगी विठ्ठलपंतांच्या प्रश्नाला रुक्मिणीनं उत्तर दिलं, जा, तुम्हाला कुठे जायचंय. आणि त्या पडत्या फळाची आज्ञा मानून विठ्ठलपंत पहाटे उठले आणि रुक्मिणी झोपेत असतानाच निघून गेले. सकाळी उठल्याबरोबर रुक्मिणी इकडे तिकडे बघतीये, नवरा नाही. सगळीकडे पाहिलं, नित्य नियम होता, तिकडे स्नान करायचं, दर्शन करायचं, घरी आल्यानंतर नित्य पाठ पूजा. आता येतील मग येतील. खूप वेळ वाट पाहून सुद्धा नवरा नाही हे लक्षात आलं. संध्याकाळ झाली, दिवे लागणीची वेळ झाली, तरीही नवरा घराकडे परतला नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पुन्हा नियमाप्रमाणे उगवला आणि तसाच मावळला, तरीही नवरा नाही. दिवसा मागून दिवस जात होते आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले. महिने उलटले, पण विठ्ठलपंत मात्र संसारात फिरून आले नाहीत. रुक्मिणी हताश झाली. कुणाला बोलावं, कुणाला सांगावं हे दुःख. रोज त्या तामणामधल्या श्रीकृष्णाला पूजा करताना रोज रडून दुःख सांगायची की बाबा रे, नेमकं काय वाढून ठेवलंय माझ्या आयुष्यात. आईवडिलांनी सांगितलं म्हणून गळ्यात माळ घातली, वाटलं संसार फुलेल बहरेल आणि नवरा असा संसार टाकून निघून जावा. आणि विठ्ठलपंत गेले ते थेट काशीला. काशीला गेल्यानंतर तिथं भेट झाली ती श्रीपाद स्वामींची. श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये गेले आणि श्रीपाद स्वामींना विनंती केली की मी पैठणला 12 वर्ष शिकलो, या गोष्टी मी शिक्षणामध्ये शिकलेलो आहे आणि मला पुढच्या या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि योग्य ठिकाण, योग्य गुरु जर कोण असाल तर ते आपण आहात. माझी विनंती आहे की आपण मला शिष्य म्हणून स्वीकारावं. श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये पहिला नियम होता, इथे असणारा शिष्य हा संन्यासी असावा. श्रीपाद स्वामींनी विचारलं, तू संन्यासी आहेस का? इकडे तर विठ्ठलपंतांचं लग्न झालंय, रुक्मिणी तिकडे वाट बघतीये, तीर्थयात्रेला म्हणून आपण इकडे निघून आलोय आणि आता सांगावं कसं की मी संन्यासी आहे. मग विठ्ठलपंतांनी मधला मार्ग काढला आणि श्रीपाद स्वामींना उलट प्रश्न विचारला, तुमच्या लेखी संन्यासी म्हणजे नेमकं कोण? ज्यानं अंगामध्ये गंडे दोरे बांधलेले आहेत, भगवा वेश परिधान केलेला आहे, ज्यानं लग्न केलेलं नाही, तो तुमच्या दृष्टीनं संन्यासी आहे की जो भौतिक सगळ्या गोष्टींपासून दूर निघून गेलेला आहे तो तुमच्या दृष्टीनं संन्यासी आहे? श्रीपाद स्वामींनी हे तर्क वितर्क सगळे बाजूला ठेवले आणि सांगितलं, माझ्याबरोबर तुम्ही तर्क लढू नका. मला वृत्तीनं तर तो संन्यासी अपेक्षित आहेच, पण जो संसारात अडकलेला नाही, संसाराच्या पाशांमध्ये अडकलेला नाही, तो संन्यासी सुद्धा मला अपेक्षित आहे. आणि तुम्ही हे बघा, श्रीपाद स्वामींचा आणि विठ्ठलपंतांचा